आणि आता शहरांमधल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत सिटी 60 मध्ये। मनसेच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक संपन्न। बैठकीत दक्षिण मध्य मुंबईच्या विभागवार चर्चा, मनसे नेत्यांची, विभागाध्यक्षांची, शाखा अध्यक्षांची कार्यप्रणाली आणि कामकाजाबाबत बैठकीमध्ये आढावा। मांडूपच्या गुरु नानक विद्यालयात विद्यार्थ्यांना पंजाबी भाषेतली पुस्तकं वाटली, याचा विरोध करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिली शाळेला धडक। अखेर शाळा प्रशासनाकडून पंजाबी पुस्तकं परत घेणार असल्याचं आश्वासन। कुठल्या भाषेला विरोध नाही, पण त्या भाषेच्या सक्तीला विरोध असल्याची आदित्य ठाकरेंची एक्सपोस्ट। तर मराठीचं महत्त्व कमी करण्याचं काम या सरकारने केल्याचीही ठाकरेंची टीका। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी कोल्हापुरातल्या ESIC रुग्णालयाला अचानक दिली भेट। यावेळी आरोग्य सुविधांच्या प्रश्नावरून आंबेडकरांकडून डॉक्टरांची झाडाझडती, तर आरोग्यमंत्र्यांसमोर दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्येही शाब्दिक वाद। इंदुमिल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम सुरू। दिल्लीमध्ये राम सुतार यांच्या कार्यशाळेत पुतळ्याचं काम सुरू। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी घेतला स्मारकाच्या कामाचा आढावा। रेल्वेच्या रिक्त पदांवर नव्यांसोबत अनुभवी कर्मचारी भरणार। रेल्वे बोर्डाकडून 25,000 कर्मचाऱ्यांची होती भरती। पे लेव्हल 1 ते 9 पर्यंतच्या पदांवर निवृत्त कर्मचारी भरणार। राज्यातील अभियांत्रिकी कॅप प्रवेशात नवे बदल जाहीर। यंदा कॅप प्रवेश प्रक्रियेमध्ये 4 फेऱ्या असणार। पहिल्या फेरीत पहिला पर्याय बंधनकारक, तर पुढच्या फेऱ्यांमध्ये अधिक पर्यायांची मुभा असेल। नव्याने पॅन क्रमांक मिळवण्यासाठी अर्ज करणार असाल तर आधार क्रमांक असणं गरजेचं। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा निर्णय। 1 जुलैपासून करण्यात येणार अंमलबजावणी। राज्यामध्ये 2019 पूर्वीच्या वाहनांसाठी HSRP लावण्याकरता 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ। ही शेवटची मुदतवाढ। यानंतर वायुवेग पथकामार्फत दंडात्मक कारवाई करणार येणार असल्याची RTOची माहिती। महारेरा घोटाळ्यातील 65 अनधिकृत इमारती प्रकरणी 55 इमारतींना कल्याण डोंबिवली महापालिकेने पुन्हा दिली नोटीस। KDMCकडून तात्काळ इमारत रिकामी करण्याचे आदेश। रहिवासी बेघर होण्याची शक्यता। लोकल ट्रेन बंद पडून दररोज 10 लोक मरतात, हे चिंताजनक। मुंबई उच्च न्यायालयाने घेतला रेल्वेचा समाचार। लोकल ट्रेनला लवकरात लवकर स्वयंचलित दरवाजे बसवा, अशी ही सूचना। पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते भाईंदर स्थानकादरम्यान आज रात्री 3.5 तासांचा जम्बो ब्लॉक। अब जलद मार्गावर रात्री 11 ते मध्यरात्री 2 पर्यंत ब्लॉक। काही लोकल फेऱ्याही रद्द। मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। रविवारी सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 या कालावधीत मेगा ब्लॉक। माटुंगा, मुलुंडा आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असणार। मुंबईतल्या हार्बर रेल्वे मार्गावरही उद्या मेगा ब्लॉक। मानखुर्द ते नेरूळ स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक। सकाळी 11:15 ते दुपारी 4:15 या काळात मेगा ब्लॉक। डहाणूतील साखरे गावात 40 मीटर लांबीचा बुलेट ट्रेनसाठीचा पहिला बॉक्स गर्डर यशस्वीरित्या उभारला। यामुळे महाराष्ट्रातल्या प्रकल्पांच्या कामांना गती। पिंपरी स्वारगेट मेट्रो स्थानकावरील मार्गावरील खडकी स्थानक आजपासून सेवेत। रेल्वे आणि मेट्रो एकत्रित झाल्यानं नागरिकांचा प्रवास आणखी सुखकर होणार। नाशिकच्या गंगापूर रोडवरील कलाग्राम प्रकल्पाची छगन भुजबळांकडून पाहणी। महिला बचत गटांसाठी उभारलेल्या बाजार हाटचं काम रखडल्यानं परिस्थितीचा आढावा घेतल्याची ही माहिती। अमरावती महापालिकेला नव्या दूरसंचार कायद्यामुळे दरवर्षी 1.5 कोटीचं नुकसान होणार। मोबाईल टॉवर, भूमिगत केबलवर नवा दूरसंचार कायदा लागू झाल्यानं मोठा परिणाम। राज्य परिवहन महामंडळाच्या शिवाई बसमध्ये दिव्यांगांच्या सवलत प्रवासाला ब्रेक। दिव्यांगांसाठी राखीव सीट, मात्र तिकीट मशीनमधून दिव्यांगांच्या सवलतीचं तिकीट निघत नसल्यानं अडचण। नाशकातील गोदावरी नदीची पूरस्थिती सलग 3ऱ्या दिवशी कायम। गंगापूर धरणातल्या पाण्याचा विसर्ग सुरू केल्यानं पाणी पातळीमध्ये वाढ। नाशिकच्या गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग वाढला। 1160 क्युसेक वेगावरून 2320 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात पाणी यायला सुरुवात। धरणात 14,000 क्युसेकने पाण्याची आवक। 31% पाणीसाठा उपलब्ध। इंदापुरातील उजनी धरणातनं भीमा नदीत 16,000 क्युसेकने विसर्ग सुरू। धरण 73% भरलेलं। नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी 28 फुटांवर। राधानगरी धरणातील विसर्ग सुरू असल्यानं पंचगंगा नदी पातळीत वाढ। जिल्ह्यातील 20 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली, यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू। मुंबईवरील पाणी कपातीचं संकट टळलं। पाणी पुरवठा होणाऱ्या 7 तलावांमध्ये सप्टेंबरपर्यंत पुरणारा जलसाठा। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाचा जोर